हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत नाशिक जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024चा पेपर। तर बघूयात त्याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ताच्या पेपरचं पूर्ण विश्लेषण करणार आहोत। तर बघूयात प्रश्न काय आला होता। खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे विचारलेलं आहे। आता याच्यामध्ये बघा, झेडचा मागून क्रमांक 1 आहे, ए चा पुढून क्रमांक 1 आहे, बी चा पुढून 2 आहे आणि ह्याचा मागून 2 आहे। त्याचप्रमाणे जर W चा घेतला तर हा मागून 4 पुढून 4। नंतर याचा बघितला तर आपण म्हणजे याच्या काय पेअर बनतायत, मागून पुढून आणि मागून पुढून। तर त्याचप्रमाणे जर पर्यायामध्ये बघितला आपण तर QJLP हा असा नंबर आहे की ज्याच्या मागून आणि पुढून पेअर बनतायत। ठीक आहे। पुढे बघा, JO चा संबंध GL शी असेल तर TZ चा संबंध कशाशी असेल। आता J चा नंबर आहे 10 आणि O चा नंबर आहे 15, G चा नंबर आहे 7 आणि याचा आहे 12। म्हणजे 7 वजा 3 केले, 10 वजा 3 केले की 7 येतात आणि 15 वजा 3 केले की 12 येतील। त्याचप्रमाणे T आणि Z चा बघा, T चा नंबर आहे 20 आणि Z चा आहे 26। त्याचप्रमाणे याच्यामधून जर 3 वजा केले तर येतील 13 आणि 26 मधून 3 वजा केले तर येतील 23। तर 20 मधून 3 वजा केले तर येतील 17 आणि 26 मधून 3 वजा केले तर येतील 23। तर असा नंबर कोणाचा आहे, 17 नंबर आहे Q चा आणि 23 नंबर आहे W चा। ठीक आहे। नेक्स्ट बघा, अशा त्रिकोणात संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचा प्रश्नचिन्हाच्या जागी काय विचारले। जर A चा नंबर घेतला तर A 1 आहे, त्याचा घन केला तर 1 येतो। C चा नंबर आहे 3, 3 चा घन 27 येईल। B चा नंबर आहे 2, 2 चा घन 8 येतो। ह्या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर ते येते 36। त्याचप्रमाणे C चा नंबर आहे 3, 3 चा घन केल्यानंतर येतो 27। E चा नंबर आपल्याला किती आहे 5, 5 चा घन केल्यानंतर येतो 125 आणि D चा नंबर आहे 4, 4 चा घन केल्यानंतर किती येईल 64 आणि ह्या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर 216 येते। त्याचप्रमाणे जर E चा नंबर आहे 5, 5 चा घन केल्यानंतर किती येतो 125। नंतर F चा नंबर आहे 6, 6 चा घन 216 आणि G चा नंबर आहे 7, 7 चा घन 343। या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती किती येणार आहे 684 एवढी येईल। पुढचा प्रश्न बघा, आता याच्यामध्ये बघा 17, 16 याच्यामधून 1 वजा केलं, याच्यामधून 2 वजा केले, याच्यामधून 3 वजा केले म्हणजे याच्यामधून 4 वजा करावे लागतील। नंतर म्हणजे इथे येईल 7 आणि याच्यामध्ये अधिक 2 केले, अधिक 3 अधिक 4 आणि अधिक 5 केल्यानंतर येतील 25 म्हणजे 725 हे तुमचं उत्तर असेल। आता पुढे बघा, 20 मध्ये किती मिसळल्यानंतर 80 येतात तर 60 मिसळल्यानंतर येतात। 60 मध्ये 100 मिसळले तर 180 येतात आणि 180 आणि 320 यांच्यामधला फरक काढला तर 140 येतो। म्हणजेच काय की 60 आणि ह्याच्यामध्ये किती 60 आणि 40 नंतर ह्याच्यामध्ये 40 म्हणजेच 140 मध्ये 40 मिसळले तर येतील 180 म्हणजेच 320 अधिक 180 केले तर किती येतात 500। म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए। नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण। ए ही व्यक्ती बी ची भाची आहे, ए ही डी ची मुलगी आहे। म्हणजे ए कोण आणि डी ही फिमेल आहे, भाची आहे, मुलगी आहे। सी ही बी ची एकुलती एक बहीण आहे। म्हणजे सी आणि बी हे काय झाले बहीण भाऊ झाले। ठीक आहे, आणि हा झाला मेल। ठीक आहे, बहीण भाऊ झाले। तर डी ही व्यक्ती बी ची कोण। आता बघा, ए ही व्यक्ती म्हणजे याच्यामध्ये आपण इथे लिहायचं चुकलेलं आहे, याच्यामध्ये इथे डी येईल आणि इथे येईल कारण ए ही डी ची म्हणजे डी आणि ए असं येईल इथं। म्हणजे याच्यामध्ये सी ही व्यक्ती ह्याची पत्नी असेल आणि बी ही व्यक्ती याचा भाऊ आहे। म्हणजेच डी आणि बी आणि डी चं नातं काय असणार आहे की डी ही व्यक्ती बी ची कोण असणार आहे तर भाऊजी असणार आहे। नेक्स्ट बघा, एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते। सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले तर प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवते। जर यातला फरक काढला 11 आणि 5:30 मधला तर तो फरक येतो 5.5 तास आणि प्रत्येक तासाला 5 मिनिट, याप्रमाणे टोटल तो 32.5 मिनिटं मागे पडेल। म्हणजे 5:30 जर घड्याळात वाजले असतील तर प्रत्यक्षात किती वाजणार असणार आहेत त्याच्या मागे 32.5 मिनिटं म्हणजेच 4 वाजून 4:57 आणि 30
असं तुमचं उत्तर येईल. नेक्स्ट बघा, एक व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, म्हणजे पूर्व दिशा आपली कुठली असणार आहे ही. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंश कोनात फिरला, नंतर 130 अंश कोनात, नंतर परत घड्याळाच्या दिशेने फिरला, म्हणजे 90 पण घड्याळाच्या दिशेने फिरलाय आणि 180 म्हणजे टोटल घड्याळाच्या दिशेने किती फिरला तो 90 अधिक 130 म्हणजेच इथं झाले 0 2 आणि 2 म्हणजे 220 झाले. नंतर तो शेवटी 265 अंश कोणाच्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलेला आहे. म्हणजेच काय, याच्यामधून तुम्हाला 265, कारण विरुद्ध दिशा ही घड्याळाच्या सरळ दिशेने आणि ही विरुद्ध दिशेने, म्हणजेच तो फायनल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर काढलं तर वजा, म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 आणि पूर्वेच्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर काढलं आपण तर इथं कोणती दिशा येते, तर इथं येईल तुमची ईशान्य दिशा. ठीक आहे, म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल, ऑप्शन ए हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, सागर हा विराजपेक्षा उंच आहे. सागर हा कोणापेक्षा उंच आहे, विराजपेक्षा. अजित हा श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित हा सागरपेक्षा उंच आहे. इथं कोण असणार आहे, सुजित. श्रीकांत हा सुजितपेक्षा उंच आहे, पण आपल्याला आधी काय सांगितलंय, अजित हा श्रीकांतपेक्षा उंच आहे, म्हणजे एक सगळ्यात उंच कोण असणार आहे, तर अजित हा सर्वात उंच असणार आहे. नेक्स्ट बघा, याचा संबंध याच्याशी असेल, म्हणजे जी मध्ये जर एक ऍड केलं तर तुम्हाला यच येतं, त्याचप्रमाणे ओ मध्ये एक ऍड केल्यानंतर पी येईल, ए मध्ये एक पुढचा बी येईल आणि एलच्या आधीचा के येईल. त्याचप्रमाणे पी नंतर काय येतं, क्यू, ओ नंतर येतं पी आणि यस नंतर येतं टी आणि टीच्या आधीचा यस. म्हणजेच तुमचं ऑप्शन काय असेल, बी हे. म्हणजे प्रत्येकामध्ये अधिक एक करा आणि शेवटच्या याच्यामधून काय करा, वजा एक करा. आता बघा, इथं जर बघितलं आपण तर संबंध कसा लागतो, ए बी सी केलं, नंतर सगळे अक्षर डबल डबल केले, ए ए बी बी सी सी, नंतर 3 वेळा ए 3 वेळा बी, नंतर 3 वेळा सी 4 वेळा ए आणि इथं पुढं बी येईल. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल, सी सी ए बी बी, सी सी ए बी बी, म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट बघा, मिलिटरी हा शब्द असा लिहिल तर लिमिट हा शब्द. आता बघा, एल आय म्हणजे एल आय साठी काय आहे बघा, 1 2 3 म्हणजे 32 असणार आहे. सुरुवात 32 न होणारी एकच पर्याय आहे, त्याच्यामुळे ऑप्शन ए हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट बघा, प्रजासत्ताक दिन जर रविवारी होता तर इसवी सन 2013 ह्या वर्षीचा बाल दिन जर प्रजासत्ताक म्हणजे 26 जानेवारी 2014 रोजी कोणता वार आहे, रविवार आहे, तर 14 नोव्हेंबर बाल दिन कधी असतो, 14 नोव्हेंबर 2013 रोजी कोणता वार असेल, तर गुरुवार असणार आहे. नेक्स्ट बघा, कालच्या परवाचा वार सोमवार असेल तर उद्याच्या परवाचा वार कोणता येईल, तर शनिवार हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट बघा, काही गुलाब जास्वंद आहेत, सर्व जास्वंद बगीचे आहेत, काही मोगरा जास्वंद आहेत. आता ह्याचा जर डायग्राम काढली तर आपल्याला कशी येईल बघा, काही गुलाब जास्वंद आहेत म्हणजेच इथं असेल जास्वंद आणि इथं असेल गुलाब, नंतर सर्व जास्वंद बगीचे आहेत म्हणजे जास्वंद जर काढले तर सर्व जास्वंद काय आहेत, बगीचे आहेत, काही मोगरा जास्वंद आहेत. आता यातला जर जास्वंद काढला तर इथं काय असणार आहे, मोगरा. या डायग्रामचा जर विचार केला आणि हे निष्कर्ष वाचले तर तुम्हाला काय उत्तर येईल, फक्त 1 आणि 2 हे काय असणार आहे, तुमचं योग्य असणार आहे. एका परीक्षेत विनयला अनिकेतच्या दुप्पट गुण मिळाले, म्हणजे विनय आणि अनिकेतला जर x असतील तर विनयला 2x गुण मिळाले असतील. पारसला संजयच्या निम्मे गुण मिळाले, संजयला विनयच्या निम्मे गुण मिळाले, म्हणजेच संजयला विनयच्या निम्मे म्हणजे किती झाले, x झाले. आता काय झालं, संजयच्या निम्मे कुणाला मिळाले आहेत, पारसला, म्हणजे पारसला x/2 मिळालेले असणार आहे. पारसला अनिकेतच्या किती गुण मिळाले, इथं आहे पारस आणि इथं आहे अनिकेत, म्हणजेच पारसला अनिकेतच्या निम्मे गुण मिळाले असं इथं तुम्ही लिहू शकता. मधाचा संबंध मधमाशी असेल तर काटाचा संबंध कशाशी येईल, खैरशी येईल. एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे, तर रोहिणी ही त्या व्यक्तीची अर्थातच कोण असणार आहे, आई असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा,
प्रदीप, अशोक, सुधीर व दीपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप, सुधीर एकमेकांचे भिडू असून समोरासमोर बसलेले आहेत. म्हणजे हा एक कॅरम बोर्ड काढला आपण. आता या कॅरम बोर्डमध्ये बघा, इथं जर सुधीर असेल तर इथं कोण असेल? प्रदीप असेल. सुधीरच्या डावीकडे अशोक बसलेला आहे. म्हणजे अशोक कुठं असणार आहे? इथं असणार आहे. आणि राहिलेला कोण आहे? इथं दीपक आहे. इथं दीपक असणार आहे. तर दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला कोणाचे तोंड असणार आहे? अर्थातच प्रदीपचं तोंड कुठं असणार आहे? उत्तरेला असणार आहे. नेक्स्ट बघा, याचा जर विचार केला तर आपण 3, 4, 5 हे काय आहे? पायथागोरसचं त्रिकूट आहे. 9 म्हणजे 40 येईल. 9, 40 आणि 41 हे पायथागोरसचं त्रिकूट येईल. 11, 60 आणि 61 हे पण पायथागोरसचं त्रिकूट येईल. म्हणजेच ऑप्शन सी हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट बघा, एका सांकेतिक भाषेत रमेश हा शब्द MARHC असा लिहिला तर नागेश हा शब्द, बघा आता इथं 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर लावले तर यमचा नंबर आहे 3, एचा नंबर आहे 2, आरचा नंबर कितवा आहे 1, नंतर यचचा नंबर कितवा आहे बघा 6, यसचा नंबर आहे 5 आणि ईचा नंबर आहे 4. आता असाच संबंध इथं पण लावायचा आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजेच 3, 2, 1, 6, 5, 4 ह्या नंबरचे कोणकोणते अक्षर आहेत बघा. 3 नंबरला आहे G, 2 नंबरला आहे A, 1 नंबरला आहे N, 6 नंबरला आहे H, 5 नंबरला S आणि E. GANHC ऑप्शन सी हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. घड्याळाच्या 2 काट्यात 3:30 वाजता किती अंशाचा कोन असेल? अर्थातच आपल्याला सूत्र माहिती आहे 30H वजा 11/2 M. 30 गुणिले 3:30 म्हणजेच 3 तास आणि वरचे 30 मिनिट. हे झाले 30 त्रिक 90, 90 वजा इथं झाले 15 आणि यांचा गुणाकार केला तर येतो 165. म्हणजेच फायनल उत्तर किती येईल? 75 अंशाचा कोन असेल. ठीक आहे. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? आता इथं जर त्रिकोणांची संख्या मोजली तर तुम्हाला त्रिकोणांची संख्या भेटेल 7. ठीक आहे. अशा प्रकारे नाशिक जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा पेपर होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.